तयार करण्यात आलेले NCP यूथ या दोन्ही ॲपचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं उद्घाटन झालं असं आपण जाहीर करतो. आजचा हा कार्यक्रम पुण्यात होत आहे याचा एका दृष्टीनं वेगळाच अर्थ आहे, कारण महिलांच्या शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून पहिली शाळा ही पुण्यातच सुरू झाली आणि तरुणांच्या स्वप्नांना आकार देणारं शेकडो महाविद्यालय, उद्योग, स्टार्टअप्स आणि सगळ्याच गोष्टी आज पुण्यात उभ्या आहेत. महिला आणि तरुण या दोघांबद्दल बोलण्यासाठी पुण्यापेक्षा योग्य दुसरी जागा असूच शकत नाही असं मला वाटलं आणि खरंच हा आज योगायोग आहे. आज मी तुमच्यासमोर फक्त राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून उभी नाही, तर मी इथं आज एक महिला, एक आई, एक बहीण, एक सून आणि आपल्या सर्वांची बहिणी म्हणून उभी आहे. आज इथे येताना मी इथला कसा आढावा घेत होते. मला माहिती आहे की गावागावातून इथे यायचं म्हणजे किती कष्ट करावे लागतात. कष्ट म्हणजे येण्यासाठी सुद्धा कष्ट असतात, बायकांनाच ती माहिती असतं. कुणी पहाटे उठून आला असेल, कुणी घरातलं सगळं आवरून आला असेल, कुणी लहान लेकराला सुद्धा घेऊन आला असेल आणि तरी तुमच्या चेहऱ्यावर वेगळा उत्साह दिसतो आहे. आम्हा बायकांना ह्या गोष्टी कामं करून सुद्धा उत्साह कसाच चेहऱ्यावर ठेवायचा हे कलाच असते आणि माझ्या प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर मला ते दिसते. त्यांना घाई असली तरी त्यांचं मन इकडे पण आहे आणि घरी पण आहे, कारण महिलांनी सतत घरात गुंतलेली असते. ती कितीही जगभर फिरत असते तरी तिचं लक्ष घरातच असतं आणि म्हणून हा उत्साह बघितला की मला आजचा दिवस हा एका गोष्टीचा उद्घाटन सोहळाच नाही, तर आजचा दिवस काहीतरी नवीन सुरुवात करण्यासारखा आहे असं मला वाटतं आणि नक्कीच एक नाविन्यपूर्ण सुरुवात आपल्या महिलांच्या जीवनामध्ये या ॲपनं होणार आहे. आज दादा उद्योगिनी या अभियानाचं उद्घाटन करताना माझ्या मनात भावना दाटून आलेल्या आहेत. या अभियानाला दादांचं नाव आहे आणि दादांचं नाव म्हणजे नुसतं नावच नाही तर दादांनी आयुष्यभर एक विचार जपला. सामान्य माणसाचे जीवन बदललं पाहिजे, गावातल्या शेवटच्या घरापर्यंत विकास पोचला पाहिजे आणि त्या विकासात महिला नुसती बघत उभी राहिली नाही पाहिजे, तर ती स्वतःच्या बदलाची शिल्पकार झाली पाहिजे असं दादांचं म्हणणं असायचं. आणि हे दादांचं स्वप्न पुढं नेणं ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. म्हणून दादा उद्योगिनी हे माझ्यासाठी नुसतं अभियानाचं नावच नाही, तर ती माझ्यासाठी एक भावना आहे, ती आपल्या सगळ्यांसाठी एक शपथ आहे. खरं तर आज मी अनेक गोष्टी बोलणार होते, पण माझ्या अनेक महिला भगिनी घाई असल्यामुळं त्या पुढे गेलेल्या आहेत घरी. आज आदरणीय दादा अजितदादा आपल्यामध्ये नाही हे वास्तव आहे, पण त्यांच्या जाण्यानं माझ्या, तुमच्या आणि संबंध महाराष्ट्राच्या मनात जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कोणीच कधीच भरून काढू शकत नाही. एका क्षणामध्ये आपण सगळेच बोलले झालो, पण जेव्हा मी तुमच्या डोळ्यात पाहते तेव्हा मला रडायचं नाही तर लढायचं बळ मिळतं. I love you too. दादांना अजून कधीच आवडत नसत, कारण त्यांना काम आवडायचं. ते नेहमी म्हणायचे मी कामाचा माणूस आहे आणि मी आपल्या सगळ्यांना काही सांगण्याची गरज नाही, मी कामाचाच माणूस आहे हे त्यांचं सतत सतत म्हणणं असायचं. त्यांनी तुम्हाला आणि मला दिलेला हा वारसा
जो विकासाचा आहे तो वारसा अर्धवट सोडून देणं हे दादांच्या शिकवणीमध्ये बसत नाही. म्हणून दादांनी पाहिलेले हे प्रगत स्वप्न आणि पुरोगामी महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज आपल्या सगळ्यांच्या साथीनं इथे उभी आहे. कारण आज आपण केवळ एका ॲपचं उद्घाटन करत नाही, तर आपण एका दूरदृष्टीला पुढे घेऊन जात आहोत. तीच दूरदृष्टी ज्यावर आदरणीय दादांचा मनापासून विश्वास होता. जेव्हा एक महिला सक्षम होते तेव्हा तिचं कुटुंब सक्षम होतं. कुटुंब सक्षम झालं की समाज सक्षम होतो, आणि समाज सक्षम झाला की राज्य अधिक सक्षम होतं, अशी दादांची धारणा होती. आपल्या सगळ्यांचीच ती धारणा होती. दादांसाठी महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ मदत नव्हती, ते होतं आर्थिक स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता. आणि याच दृष्टिकोनातून दादा उद्योगिनीची संकल्पना पुढे आली. आपल्याला कदाचित माहिती नसेल, पण माझी सुरुवातच समाजकारणातून झाली. समाजकारण करता करता जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा मी सुरुवातीला बचत गटाची चळवळ आमच्या बारामतीमध्ये सुरू केली. कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिची चळवळ फार मोठ्या प्रमाणात होती. पण मी 2000 साली काम करायला सुरुवात केलं आणि त्यावेळी बारामती साईडला ती फक्त कोल्हापूर, सांगली आणि सातारा पर्यंतच मर्यादित होती. आणि ही बचत गटाची मोहीम मी बारामतीमध्ये वाढीला कशी लागेल यासाठी मी खूप प्रयत्न केले. त्यामुळे बचत गटांच्या सर्वच महिलांना काय काय गोष्टींना तोंड द्यावं लागतं, त्यांच्या काय काय समस्या असतात याची मला अत्यंत चांगल्या प्रकारची जाणीव होती. आणि म्हणून महिलांनी पुढे येण्यासाठी या बचत गटांना बळ देणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटत होतं. आणि मी जेव्हा संकल्पना पुढे आली तेव्हा नक्कीच म्हटलं की ह्या जर माझ्या महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जर याचा उपयोग होणार असेल तर नक्कीच आपण अशा प्रकारचं ॲप आपल्या पक्षातर्फे उघडलं गेलं तर त्याचं प्रत्येक महिला ही सक्षम होण्यामध्ये मदत होईल. दादा नेहमी म्हणायचे, महिलेच्या हातात 4 पैसे आले तर ती नक्कीच स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल आणि त्याची राज्याची स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबीच नाही तर ती राज्य कधी खऱ्या अर्थानं प्रगती करू शकत नाही. आज आपण केवळ भाषण देत नाही तर ते दादांचे शब्द कृतीत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांनी त्यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महाराष्ट्रातल्या असंख्य महिलांना आर्थिक बळ दिलं आहे. महिला शेतकरी सक्षमीकरण, लेक लाडकी योजना, आई योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप यासारख्या योजनांच्या माध्यमातून महिला सक्षम होताना आपण सगळेजण पाहत आहोत. आज राज्यामध्ये 6.5 लाखाहून अधिक महिला बचत गट आहेत आणि त्यामध्ये सुमारे 65 लाख महिला सदस्य आहेत. खाद्यपदार्थ, हस्तकला, वस्त्रोद्योग, हातमाग उत्पादनं, दागिने, घरगुती वस्तू आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू व सेवा त्या तयार करत आलेल्या आहेत. यातील बहुतांश उद्योगाची वार्षिक उलाढाल अजूनही 4 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. काही उद्योगधंद्यांना चांगली उलाढाल आहे, पण बहुसंख्य उद्योगधंदे हे 4 लाखाच्या पेक्षा कमी आहेत. त्यातील अनेक व्यवसाय घरामधूनच चालतात. म्हणून आपण अधिक उत्पादन कसं करायचं हा खरा प्रश्न आहे. आणि आपण अधिक चांगल्या पद्धतीनं या सगळ्या मालाची विक्री कशी करायची हा खरं बचत गटाच्या अनेक गटांमध्ये पुढे हा यक्ष प्रश्न असतो. आपल्या महिलांनी तयार केलेली उत्पादनं गाव आणि स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे नेणं, ती डिजिटल माध्यमातून ग्राहकांसमोर मांडणं, नवीन ग्राहकापर्यंत पोहोचवणं, ऑर्डर्स मिळवणं आणि पुन्हा पुन्हा व्यवसाय मिळवणं हे दादा उद्योगिनीचं मुख्य उद्दिष्ट आहे. जर एखादा छोटासा सक्रिय व्यवसाय वर्षाला सुमारे 3 लाख रुपयांचा व्यवसाय करत असेल तर आपलं उद्दिष्ट तो व्यवसाय 6 लाख रुपये एवढं पुढे नेण्याचं असलं पाहिजे. आपलं उद्दिष्ट केवळ अधिक उत्पादन तयार करण्याचं नाही तर आपलं उद्दिष्ट अधिक यशस्वी महिला उद्योजका घडवणं आहे.
आपली जबाबदारी केवळ महिला उद्योजकांपुरतीच मर्यादित नाही, तर आपल्याला युवकांच्या भविष्याचाही विचार करावा लागेल. आपल्याला माहिती आहे की अलीकडे जेन झी आणि जेन अल्फा या पिढीचाही विचार करणं गरजेचंच आहे. त्यामुळे राज्यात दरवर्षी 10 लाखाहून अधिक विद्यार्थी व उच्च शिक्षण पूर्ण करत असतात. आज सुमारे 40% तरुण पदवीधर आहेत, त्यांच्या संबंधित क्षेत्रात कार्यामध्ये आहेत. परंतु सुमारे 60% तरुणांना योग्य क्षेत्रात योग्य प्रोफाईलमध्ये पोहोचण्यासाठी आवश्यक कौशल्य, करिअर मार्गदर्शन आणि योग्य संधीची गरज असते. आणि या NCP यूथ ॲपने हे आपल्या तरुणांसाठी एक महत्त्वाचा दुवा ठरू शकणार आहे. त्यांचं उद्दिष्ट आपल्या तरुणांपर्यंत कौशल्य वृद्धी, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी अधिक जवळ आणणं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य संधी कुठे मिळू शकते, तर NCP यूथ ॲप हे तरुण आणि योग्य संधी याच्यामध्ये डिजिटल दुवा निर्माण करण्यामध्ये मदत करू शकेल. आताच आपण सगळ्यांनी बघितलं की आपलं हे जे मॉडेल आहे ते अत्यंत सोपं आहे. नोकरी, कौशल्य, प्रशिक्षण, मूल्यांकन, मुलाखत, रोजगार. सर्वप्रथम कंपन्यांना कोणत्या प्रकारच्या नोकऱ्यांची गरज आहे हे आपण ओळखू. त्यानंतर नोकऱ्यांसाठी कोणती कौशल्य आवश्यक आहे ते निश्चित करू. त्यानंतर या आवश्यकतानुसार महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊ. त्यानंतर त्याचं मूल्यांकन करू आणि शेवटी त्यांना योग्य नियुक्त्यांची जोडू. आपल्याला शिक्षणाचा शेवट केवळ प्रमाणपत्रावर करायचा नाही. शिक्षण, कौशल्य, मार्गदर्शन आणि रोजगार हाच आत्मनिर्भरतेचा, शिक्षणाचा आणि संधी यातील खरा दुवा आहे. आज मला महाराष्ट्रात 2 महान शक्ती दिसतात. निर्मिती करणारे हात, ज्या माझ्या सगळ्याच दादाच्या लाडक्या बहिणी आहेत, आणि महाराष्ट्राची उभारणी करणारे उद्याचा भारत, आपले सर्वच युवक. आपल्या महिला उत्पादने, व्यवसाय आणि उपजीविकेच्या संधी निर्माण करत आहेत. तर आपले युवक महाराष्ट्रात नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि ऊर्जा घेऊन येतील. दोघांकडेही उत्तम प्रतिभा आणि महत्त्वाकांक्षा आहे.